हरिओम. मधुरावीरा कात्रे, लक्ष्मीनगर, नागपूर उपासना केंद्र. मी आज जो अनुभव सांगते तो खूप जुना आहे, म्हणजे 14 एप्रिल 2000चा आहे. तो रामनवमीचा दिवस होता आणि तेव्हा मी अबुधाबीत राहत होते आणि आम्ही दुबईहून अबुधाबीला शिफ्ट होणार होतो. आम्ही हॉटेलवर राहत होतो अबुधाबीला आणि मी बापूंना म्हटलं होतं की बापू, ह्या शहरामध्ये मी खरोखर कोणालाही ओळखत नाही आणि ह्या शहरात आपण राहतोय आणि आज अशी वेळ आहे की मला मुलांना हॉटेलवर सोडून दुबईला जावं लागणार आहे, कारण आपलं सामान सगळं दुबईच्या घरातनं अबुधाबीच्या घरात शिफ्ट करायचं होतं आणि उन्हाळ्याचे दिवस होते, ऊन खूप होतं आणि म्हणून मी असं ठरवलं होतं की मुलांना न्यायचं नाही, कारण त्यांना नुसतं गाडीतनं जाई होईल आणि त्रास होईल उन्हाळ्याचा. सो आम्ही असं ठरवलं की त्यांना हॉटेलवरच सोडूया, रूमवर. आणि म्हणून मी मुलांना सगळं दाखवून दिलं की हे खायला आहे आणि बापूंचा माझ्याकडे छोटा पाऊच फोटो होता, तो ठेवला होता. आणि बापूंना मी निघताना म्हटलं, बापू आता तुम्हीच काय ते बघा, मी आता तुमच्यावरच त्यांना सोपवते आणि जाते. आणि आम्ही जे 9 वाजता हॉटेलमधनं निघालो ते आम्हाला हॉटेलवर यायला संध्याकाळी 5:30 वाजले. अधनमधनं आम्ही फोनवर मुलांशी बोलत होतो, चौकशी करत होतो आणि काळजी होती की आता एकटेच आहेत दोघंही, आम्ही कोणीच तिथे नाही आहोत ओळखीचे, आजूबाजूला मराठी बोलणारं पण कोणी नाही आहे, तर ते कसे राहतील, काळजी होती सतत डोक्यात. पण बापूंनी इतकं त्यांना छान सांभाळलं आणि मी घरी आलो 5:30ला आणि एकदम मजेत होती मुलं. तर आणि त्यांनीच मला सांगितलं, ते एक अंकल होते ना, ते आले होते, ते रूमवर येत होते, 2-3दा येऊन गेले, आमची चौकशी करून गेले. आणि म्हटलं, कोण होते ते अंकल? तर ते म्हणाले, आम्हाला माहिती नाही, तू त्यांना विचार खाली. तर मी विचारलं तर एक वेटर त्या रूमवर येऊन मुलांची चौकशी करून जात होता आणि त्याने मुलांना अधनमधनं खायला पण केक, सँडविचेस वगैरे आणून दिले आणि त्याचं मुलांवर अगदी व्यवस्थित लक्ष होतं. आणि तो जो वेटर होता तो कर्नाटकमधला होता आणि त्याचं नाव होतं विठ्ठल. म्हणजे मी जे बापूंना सांगितलं होतं की बापू तुम्हीच आता काय ते बघा, माझ्याकडे दुसरा काही उपाय नाही आहे आणि मी कोणाहीकडे त्यांना सांभाळायला सोडू शकत नाही, तर लिटरली बापूंनीच त्यांना सांभाळलं तिकडे अबुधाबीच्या शहरात. म्हणजे मी त्या शहरामध्ये खरोखरच कोणाला ओळखत नव्हते, माझी मुलं कोणाला ओळखत नव्हती, ती पण नवीनच होती त्या जागी, लहान होती. माझी मुलगी 4 वर्षाची होती आणि मुलगा 7 वर्षाचा होता. पण ते दोघं मजेत आनंदात बापू कृपेने राहिले, बापूंनीच त्यांना सांभाळलं, हा माझा ठाम विश्वास आहे. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ.